जेव्हा सगळी सुभेदार फॅमिली प्रियाला घरात घ्यायला नाकारतात तेव्हा अश्विनला विश्वास बसत नाही. तो म्हणतो, आमच्याच घरात आम्हालाच एंट्री द्यायला तुम्ही नाकारताय. त्यावर अर्जुन म्हणतो, हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे अश्विन. आधी सुभेदार फॅमिली एक आयडियल हॅपी फॅमिली होती. नंतर तू हिच्याशी लग्न केलंस आणि मग छोट्या छोट्या गोष्टीवरून निगेटिव्हिटी पसरायला लागली. नंतर कल्पनाताई म्हणतात, हो ना, हिचं कुठलं वागणं आम्ही पोटात नाही घातलं. हिचा आळशीपणा, सायलीला त्रास देण्यासाठी हिने केलेला कपटीपणा आम्हाला सगळं दिसत होतं. तरीही आम्ही जे सगळे गुन्हे माफ केले, सगळ्या चुका पोटात घातल्या. का? तर ही रविराज भाऊजी आणि प्रतिमाची मुलगी आहे म्हणून. पण तू त्यांनाही लाज आणलीस तन्वी. त्यावर लगेच प्रतापराव म्हणतात, हो ना तन्वी, तू एक वाईट सून तर आहेसच, पण एक वाईट मुलगीही आहेस. आणि जेव्हा आम्हाला कळलं की तू एक गुन्हेगार आहेस तेव्हा आम्ही तुझे सगळे गुन्हे माफ करून पोटात घेऊ असं तुला वाटलंच कसं? आम्ही तुला तेव्हाही माफ केलं नव्हतं आणि आताही केलेलं नाहीये तन्वी. पुढे कल्पनाताई म्हणतात, हो ना, तुझ्यामुळे मी माझ्या सोन्यासारख्या सुनेचा राग करत आले. तू आलीच नसतीस ना आमच्या घरात तर आम्ही खूप सुखात राहिलो असतो तन्वी.